नमस्कार, अभिरस किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत भरलेल्या वांगीचा रस्सा। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मी पाव किलो वांगी घेतली आहे, स्वच्छ धुवून मधून चिरून घेतली आणि त्याच्यामध्ये मीठ भरून ठेवले आहे मी 15 मिनिटं। एक मोठा कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, 10-15 लसणाच्या पाकळ्या मी शेंगदाणे वाटून घेतलेले आहे, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ आणि कढीपत्ता। शेंगदाणे, कोथिंबीर, लसूण याचं आपण वाटण करून घेऊया। वाटण करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ, थोडी हळद, मसाला ते आपण मिक्स करून घेऊया। ही वांगी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, याच्यामध्ये वाटण भरून घेऊया। अशा प्रकारे मी वांग्यांमध्ये हा मसाला भरून घेतलेला आहे। उरलेलं वाटण आपण नंतर टाकणार आहोत। चला आपण फोडणी देऊन घेऊया। गॅसवर टोप ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी 2 पळी तेल टाकलेले, आपण फोडणी देऊन घेऊया। कढीपत्ता, कांदा आपला थोडा लाल झाला की आपण टोमॅटो टाकूया। टोमॅटो कांदा टोमॅटो थोडासा मऊ होऊ द्या आणि त्याच्यामध्ये आपण हळद, मीठ आणि थोडा मसाला टाकूया। मसाले आपले चांगले परतून झालेले आहे, त्याच्यामध्ये आता वांगी टाकूया। ते चांगले परतून घेऊया। आणि त्याच्यावर 2 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊया। 2 मिनिटं आपली झालेली, आपण झाकण काढून बघूया। वांगी आपली चांगले परतून झालेले, मस्त तेल सुटलेले आहे। त्याच्यामध्ये आता आपला उरलेला मसाला टाकून घेऊया। तो पण चांगला मिनिटभर परतून घेऊया आणि थोडं झाकण झाकून ठेवूया। काढून आपण बघूया आपला मसाला चांगला परतून झालाय का। हे बघा, आपला मसाला चांगला परतून झालेला आहे। चांगला मस्त याला तेल सुटलेलं आहे। याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकून वांगी शिजवून घेऊया। तुम्हाला रस्सा ज्या आवडीप्रमाणे हवे तेवढं पाणी टाकून घ्या तुम्ही। मंद आचेवर चांगले शिजवून घेऊया आपण। अशा प्रकारे आपली भरल्या वांगीचा रस्सा तयार झालेला आहे। तुम्ही पण माझ्या पद्धतीने करून बघा, मस्त होतो। रस्सा तयार झालेला आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अभिरस किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा।